चला तर मंडळी, आज आपण बघूया कैरी भात. तर चैत्र महिना सुरू झाला आहे. चैत्र महिन्याची चाहूल लागली आहे आणि बाजारात कैरी आता उपलब्ध झाली आहे. आणि अशीच रोजच्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी कैरी आपण आणतो. पण रोजच त्याच पद्धतीने कैरी खाण्याच्या ऐवजी कैरी जेवणात खायची पण वेगवेगळ्या पद्धतीने. तर अशा नवीन अनेक रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आज आपण बघणार आहोत कैरी भात. त्यासाठी मी तेल गरम करून घेतले, त्यामध्ये मोहरी घातली आहे, दालचिनी घातली आणि शेंगदाणे घातले साधारणतः अर्धी वाटी. आता हे संपूर्ण तळून घेणार आहे शेंगदाणे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ही शेंगदाणे घालू शकतात. तर मी साधारणतः अर्धी वाटी शेंगदाणे घातले आहे आणि हे संपूर्ण आता मी तळून घेतले आहे. आता इथे मी हरभऱ्याची डाळ ही 4 तास भिजवून घेतली होती आणि ती मी यामध्ये घालून परतून घेणार आहे. व्यवस्थित अशी ही हरभऱ्याची डाळ मंद आचेवरती परतून घ्यायची आहे तेलामध्ये. आपण तेलामध्ये मोहरी, दालचिनी, शेंगदाणे आणि ओली भिजवलेली हरभऱ्याची डाळ घातली आहे. 2 मिरे घातले आहे. यानंतर आवडीनुसार तुम्ही खडा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. मिरे, लवंग या पद्धतीने आपण घालून घेणार आहोत. आता यामध्ये 1 चमचा जिरे घातले आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि यानंतर हे सगळं असं मी व्यवस्थित परतून घेतलं आहे. लसूण बारीक चिरून घेतलेला होता तो यामध्ये मी घालून घेतलेला आहे. लसूण घातल्यानंतर 2 मोठ्या लाल तडका मिरच्या घातलेल्या आहे आणि हे मी परतून घेत आहे. मंद आचेवरती आपण ही डाळ शिजस्तवर म्हणजे व्यवस्थित परतली जाईल तोपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहे. यामध्येच मी हळद पावडर घालून घेतली आहे. हळद पावडर घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आता ह्यामध्ये आपण तिखट प्रमाण यावं यासाठी यामध्ये मी काळी मिरी पूड देखील घालून घेतली आहे आणि आता बारीक किसून घेतलेली ही कैरी आहे मी ती घातली आहे. कैरी 2 मिनिटासाठी परतून घेणार आहे. आणि आता इथे मी शिजवून घेतलेला बासमती तांदूळाचा भात शिजवून घेतला होता मीठ घालून आणि हा भात यामध्ये घालून आता असा व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. 2 मिनिटं कैरी शिजू द्यायची आणि लगेचच हा भात घालायचा आहे. तर असा अगदी झटपट होणारा हा आपला कैरी भात तयार झाला आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला. अगदी झटपट होणारा हा कैरी भात. आणि अशाच रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.